नमस्कार अँड हॅलो. मी स्वाती सर्वांचे मनापासून स्वागत करते आपल्या या चॅनलवर. आपण सुरू केलेल्या 21 डे लर्निंग सिरीजची आजची आपली 12वी लर्निंग आहे आणि ती अशी: स्वतःला प्राधान्य द्या, म्हणजेच प्रायोरिटाईज युअर सेल्फ. जर तुम्ही नेहमी इतरांना आधी ठेवता, स्वतःसाठी वेळ काढताना किंवा काहीही स्वतःसाठी करताना अपराधी वाटत असेल आणि मनातून थकलेले, निरुत्साही, स्ट्रेस असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे खास. आज आपण खूप महत्त्वाच्या लर्निंगवर बोलत आहोत. स्वतःला प्राधान्य देणे हे कोणत्याही स्वार्थीपणासाठी नाही, तर स्वतःच्या सन्मानासाठी, मानसिक शांतीसाठी आणि सेल्फ हिलिंगसाठी आहे. लहानपणापासूनच आपण आपल्या घरात आपल्या आईला सर्वांसाठी करताना पाहिलेलं आहे. तिने कधीच स्वतःच्या दुखण्याला, गरजांना, आरामाला प्रायोरिटी दिली नाही. अगदी त्याचप्रमाणे वडिलांनी देखील नेहमी इतरांच्या गरजा पूर्ण करताना पाहिल्या आहेत. स्वतःला डावलून कुठेतरी सबकॉन्शियसली हे इम्प्रिंट झालेलं आहे माइंडमध्ये. आपल्याला पण ती शिकवण दिली जाते, आधी दुसऱ्यांचा विचार करा, मग स्वतःचा. पण हे इतकं ओव्हर होतं की स्वतःला काही हवं असेल, हे सांगायचं असेल तर मनामध्ये गिल्ट येतं. कोणती गरज असेल की ती व्यक्तच करता येत नाही आहे सहजी, कारण यामागे नेहमी भीती असते किंवा आपण स्वार्थी ठरवले जाऊ ही भावना असते. मी स्वतःचा कसा विचार करू शकते, मी आधी दुसऱ्यांना दिलं पाहिजे, उरलं की ते माझ्यासाठी आहे, अशी मानसिकता बनून जाते आणि ती इतकी नॉर्मलाइज केली जाते की काही विचारायलाच नको. या अशा मानसिकतेमुळे मन आनंदी राहत नाही, सतत नाराज असतं. दुसऱ्यांसाठी त्याग नेहमी करणं चांगलं, स्वतःचा विचार सर्वात शेवटी करायचं नाही म्हणणं खूप चुकीचं. या अशा लिमिटिंग बिलीफने आपण असेच बनत जातो. पर्यायी आपण दुःखी तर तशीच वाईट आपण बाहेरसुद्धा रेडिएट करतो. पण कोणीच आपल्याला हे शिकवलं नाही की स्वतःकडे दुर्लक्ष करण्याची किंमत आपल्यालाच मोजावी लागते. जेव्हा तुम्ही स्वतःला प्राधान्य देत नाही, प्रायोरिटीवर ठेवत नाही, तुमची मानसिकता आणि तुमची शारीरिक स्तरावर तुम्ही थकलेले जाता, तुमची किंमत कमी होते, शांती हरवते आणि या प्रोसेसमध्ये स्वतःलाच तुम्ही विसरायला होतं. दुसऱ्यांच्या गरजा, अपेक्षा पूर्ण करण्याच्या ओझ्याखाली पूर्ण दबले जाता. सुरुवातीला आनंदाने हे घेतलं जातं ओझं, नंतर नकोसं वाटतं, असह्य होतं. तुमचा वापर केला जात आहे, दुर्लक्ष केलं जात आहे, तुमचा आनंद मुळी महत्त्वाचाच नाही, या फिलिंग यायला लागतात. आता तुम्ही दुसऱ्यांना प्रायोरिटी देता, पण जबरदस्तीने, आनंदाने नव्हे. हे कायम लक्षात असू द्या. स्वतःला निवडणं म्हणजे स्वार्थ नव्हे, स्वतःची सीमा ठरवणं चुकीचं नाही, स्वतःची शांती जपणं पाप नव्हे. जे तुमच्याकडे आहे तेच तुम्ही इतरांना देणार. जर तुमचा कप रिकामा असेल तर तुम्ही इतरांना पाणी काय देणार? जेव्हा तुम्ही कायम इतरांना आधी ठेवता, तेव्हा तुमचं मन आणि ब्रह्मांड तुमच्याकडे एकच मेसेजने पाहतो: माझ्या गरजा महत्त्वाच्या नाहीत. खरंच हा विचार बदलण्याची खूप गरज आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतःला निवडत नाही, तोपर्यंत लोकसुद्धा तुम्हाला निवडत नाही आणि त्यासाठी स्वतःला प्रायोरिटाईज करा. सर्वात आधी स्वतःला ठेवा. तुम्हाला नक्की काय हवं आहे ते तपासा, सेल्फ ॲनालिसिस करा. ज्या गोष्टीतून तुम्हाला आनंद मिळतो त्या करा. जिथे नाही म्हणण्याची गरज आहे तिथे ठामपणे नाही म्हणा, बिनधास्त बोला, इतरांना सांगा. तुम्ही एखाद्या ठिकाणी, परिस्थितीत, कामात आणि लोकांसोबत जर खुश नसाल, अनकम्फर्टेबल असाल तर ते व्यक्त करा. तुम्ही बदलला की आपोआप तुमच्या आजूबाजूचे सगळे लोक बदलतील, परिस्थिती बदलतील आणि गोष्टीसुद्धा बदलतील. आज स्वतःकडे पहा, डोळे मिटा, दीर्घ श्वास घ्या आणि स्वतःला विचारा: मला काय थकवतंय नक्की? मी कुठे जास्त देते? मी कुठे शांत असते? स्वतःची जाणीव होणं ही हिलिंगची पहिली स्टेप आहे. अपराधी न वाटता नाही म्हणणं, माफी न मागता विश्रांती घेणं, लोकांना खुश करण्यापेक्षा स्वतःची शांती निवडणं, दुखवणाऱ्या गोष्टींपासून दूर जाणं, याचाच अर्थ असा की तुम्ही आता स्वतःशी विश्वासघात करत नाही. तुम्ही सगळ्यांसाठी सगळं बनण्यासाठी जन्माला आलेले नाही आहात आणि ते तुमच्याकडून होणारही नाही. तुम्ही शांतपणे त्रास करण्यासाठी नाही, तुम्ही बॅलन्स, पीसफुल आणि आनंदी जीवनासाठी आहात. जेव्हा तुम्ही स्वतःला प्राधान्य देता तेव्हा आयुष्य आपोआप सगळं जुळवून घेतं.
तर आजची लर्निंग आवडली असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि सर्वात महत्त्वाचं, स्वतःला प्राधान्य देण्याची सुरुवात करण्यासाठी मी तयार आहे हे कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. मी आजपासून स्वतःला प्राधान्य देते असं लिहा. आय चूज माय सेल्फ ओव्हर एव्हरीथिंग लिहा. सो लवकरच भेटूयात एका नवीन लर्निंगसोबत. तोपर्यंत स्वतःच्या मनाची आणि भावनांची विशेष काळजी घ्या.